काझा, जो मुझानच्या आदेशाखालील एक शक्तिशाली राक्षस आहे, मुझानला भेटतो, जो एका लहान मुलाच्या रूपात लपला आहे. अकाझाने क्योजुरो व्यतिरिक्त इतर 3 डीमन स्लेयरना ठार करण्यात अपयश आल्याबद्दल मुझान नाराजी व्यक्त करतो. त्यावर अकाझा तंजिरोला मारण्याची शपथ घेतो. क्योजुरोच्या घरी पोहोचल्यावर तंजिरो आणि त्याचे साथीदार त्याचे वडील शिंजुरो यांना भेटतात. शिंजुरो, माझी फ्लेम हाशिरा दारूच्या आहारी गेले आहेत आणि आता डीमन स्लेयरना, अगदी स्वतःच्या मुलांनाही अपयशी समजून तिरस्कार करतात. रागाच्या भरात ते तंजिरोला हाकलून देतात. पण जेव्हा ते तंजिरोच्या कानातील कुंडलं पाहतात, जी सन ब्रीदिंग तंत्राची निशाणी आहेत, तेव्हा ते या दुर्मिळ तंत्राबद्दल माहिती सांगतात. शिंजुरोच्या क्योजुरोविषयीच्या अनादरामुळे संतापलेल्या तंजिरोने त्यांना डोक्याने मारून बेशुद्ध पाडले. नंतर क्योजुरोचा धाकटा भाऊ सेंजुरो तंजिरोचे आभार मानतो. 4 महिने क्योजुरोच्या मृत्यूला झालेले असतात. तंजिरो, झेनित्सू आणि इनोसुक आता साऊंड हाशिरा, तेनगेन उजुई यांच्यासोबत त्यांच्या पुढील मोहिमेवर निघतात. ही मोहीम म्हणजे यशिवारा रेड लाईट जिल्ह्यात प्रवेश करून राक्षसांचा शोध घेणे. तेनगेनने आपल्या तिघी पत्नींना तेथे तपासासाठी पाठवले होते, परंतु बराच काळ त्यांचा संपर्क तुटलेला होता. त्यामुळे तंजिरो, इनोसुक आणि झेनित्सू यांना मुलींच्या वेशात 3 मोठ्या कुरेटसान घरांमध्ये कामासाठी पाठवले जाते. तिघेही कुठेतरी नोकरी मिळवतात, तर तेनगेन छपरांवरून परिस्थितीवर नजर ठेवतो. त्याला अखेर इनोसुकच्या घरात माकियो कैदेत असल्याचे समजते, जिची चौकशी एक गूढ स्त्री आवाज करत असतो. इनोसुकला एक संशयास्पद उद्ध्वस्त खोली दिसते, जी कदाचित तेनगेनच्या पत्नीची असावी. तो भिंतींमध्ये आणि छतातील हालचाली ओळखतो आणि त्या दिशेने पाठलाग करतो, पण पकडू शकत नाही. झेनित्सू एका मुलीचे ओयरन वॉर बाहिमेपासून, खरे नाव डाकी, अपर रँकसह संरक्षण करत असताना तिचे राक्षसी रूप ओळखतो. ती त्याच्यावर हल्ला करते. डाकी तिचे राक्षसपण उघड झाल्याबद्दल घराच्या मालकिनीला मारून टाकते. मुझान स्वतः येऊन तिला तिच्या सौंदर्य आणि शक्तीसाठी कौतुक करतो. झेनित्सू शेवटी डाकीने गुपचूप अपहरण केलेला असतो. तंजिरो आणि इनोसुक भेटून माहिती शेअर करतात, पण तेनगेन येऊन सांगतो की झेनित्सू गायब आहे आणि ते घरी जा, त्यांना धोक्यात टाकू नये म्हणून. पण दोघेही नकार देतात आणि तयारी करतात. तंजिरोला झेनित्सूच्या घराकडून परिचित वास जाणवतो आणि तो तिकडे जातो. तेव्हाच डाकी त्याच्यासमोर उभी राहते. तिच्या असंख्य ओबी हल्ल्यांनी ती तंजिरोला दाबून टाकते. नेजुकोला घेऊन लढणे शक्य नसल्याने तो तिला मागे ठेवतो. तेंगेनाला त्याची पत्नी हिनात्सुरू मृतावस्थेत मिळते. तिने पळण्यासाठी स्वतःला विष दिले होते. दरम्यान तंजिरो डाकीशी पूर्ण शक्तीने लढतो, पण थकवा त्याला रोखतो. इनोसुकू एक गुप्त भुयार शोधतो, जिथे डाकीची ओबी बेल्ट्स कैद्यांना ठेवतात. त्या ओबी जिवंत असतात आणि स्वतंत्रपणे काम करू शकतात. इनोसुक माकियो, सूम आणि झेनित्सूला सोडवतो. लढाई अधिकच कठीण होत जाते. तेनगेन येऊन सामील झाल्यावर लढाई समतोल होते. तंजिरो डाकीची लढाई संपूर्ण जिल्हा उद्ध्वस्त करते. तंजिरो रागाने भरून हिनोकामी कगुराचे सतत प्रहार करत राहतो. डाकी तिचा मान शस्त्रात बदलून त्याच्या वारांपासून बचाव करते. तिच्या मनात मुझानच्या पेशींमधून आलेल्या आठवणी चमकतात, ज्यामुळे तंजिरो तिला परिचित वाटतो. तंजिरो श्वास न घेता लढल्यामुळे कोसळतो, पण नेजुकोची प्रतिमा त्याला वाचवते. डाकी त्याच्यावर येत असताना नेजुको उडी मारून डाकीचे डोके उडवते. डाकी लगेच पुनर्जीवित होते आणि नेजुकोलाही चिरडते. पण नेजुको तिचे राक्षसी रूप घेते आणि अतर्क्य शक्तीने डाकीला ठेचून काढते. तेव्हा डाकीचा भाऊ ग्युतारो प्रकट होतो. अपर रँक 6चा दुसरा भाग. तंजिरो नेजुको सोबत पुन्हा एकत्र येतो, पण ग्युतारो परत येतो आणि तंजिरोला धमकावतो. त्याला राक्षस बनण्याची ऑफर देतो. तंजिरो डोक्याने मारून त्याला विषारी कुन्हाईने भुसकतो. नंतर तो हिनोकामी कगुराने त्याचे शीर कापण्याचा प्रयत्न करतो. झेनित्सू आणि इनोसुक डाकीला रोखून शेवटी तिचेही शीर खाली आणतात. ग्युतारो पिसारून रक्ताचा स्फोट करतो. संपूर्ण शहर उद्ध्वस्त होते. ग्युतारो तेंगेनशी भिडतो, तर तंजिरो नेजुकोला शांत करण्याचा प्रयत्न करतो. झेनित्सू आणि इनोसुक येऊन लढाईत सामील होतात. तेंगेन डाकीचे शीर कापतो, पण ती मरत नाही, कारण तिचे आणि ग्युतारोचे जीवन जोडलेले असते. तेंगेन विषबाधित असल्याचेही कळते. तिन्ही तरुण स्लेयर त्याच्यासोबत लढतात. योजना म्हणजे दोघांची मान एकाच वेळी कापणे. लढाई अधिक तगडी बनते. हिनात्सुरू येऊन विस्टेरिया मिसळलेल्या कुन्हाय फेकते, ज्यामुळे तेनगेन आणि तंजिरोला संधी मिळते. तंजिरो वॉटर ब्रीदिंग आणि हिनोकामी कगुरा एकत्र करून जबरदस्त हल्ला चढवतो. जेनित्सू आणि इनोसुक डाकीला रोखून ठेवतात आणि शेवटी इनोसुक तिचे शीर आडवे कापतो. पण ग्युतारो अचानक येऊन त्याला छुरी मारतो आणि डाकीचे डोके परत उचलतो. तंजिरो निराश होतो, पण जेनित्सू त्याला वाचवतो. नेजुको आपल्या रक्तदाह कला वापरून तेंगेन आणि इनोसुकचे विष जाळून नष्ट करते. तंजिरो रक्ताचे नमुने तामायोसाठी घेतो. ग्युतारो आणि डाकी दोघेही मरताना भांडतात, पण तंजिरो त्यांना थांबवतो. मागच्या दुःखी आयुष्याची आठवण करत दोघेही मृत्यूनंतर पुन्हा एकत्र नरकात जातात. ओबाना येतो आणि तेंगेनची टवाळी करतो, पण तेंगेन निवृत्ती जाहीर करतो आणि तंजिरोची स्तुती करतो. कग्या यामुळे आनंदित होतो. शेवटी एका अपर रँकचा पराभव झाला आहे. अकाझाला इन्फिनिटी कॅसलमध्ये बोलावले जाते, कारण अपर रँक ठार झाला आहे. तंजिरो आणि मित्र आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. ते जगले आहेत आणि आता ते मुझानचा पराभव करण्याच्या एक पायरी जवळ आले आहेत.